इयत्ता 10वीतील गणित भाग 1 मधील पहिला टॉपिक आपण पाहत आहोत. त्यातील सराव संच 1.2 मधील दुसऱ्या प्रश्नातील तिसरे एक्झाम्पल पाहू. तर एक्झाम्पल आहे, खालील एक सामायिक समीकरण सोडवा. समीकरणे आहेत x + y = 0 आणि 2x - y = 9. तर आता याची उकल पाहू. दिलेले एक सामायिक समीकरणे x + y = 0. आता हे तर तुम्हाला माहीतच असेल, जेव्हा कोणतेही चिन्ह नसते तेव्हा प्लस हे चिन्ह असते. तर आपण प्लस x ला बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊ, म्हणजेच प्लस x चे मायनस x होईल. म्हणजेच वरील समीकरण झाले y = 0 - x, म्हणजेच y = -x. याचाच अर्थ ज्यावेळी आपण x ची कोणतीही व्हॅल्यू घेऊ तेव्हा y ची व्हॅल्यू त्याच्या विरुद्ध येईल. म्हणजेच x पॉझिटिव्ह घेतले तर y निगेटिव्ह येईल आणि x निगेटिव्ह घेतले तर y पॉझिटिव्ह येईल. तर पाहू, x 0 घेतल्यानंतर y 0 येते. जर x 2 घेतले तर y -2 येईल. x -2 घेतले की y 2 येईल आणि x -1 घेतले तर y 1 येईल. म्हणजेच xy कोऑर्डिनेट्स झाले 0 0, 2 -2, -2 2 आणि -1 1. आता दुसऱ्या समीकरणासाठी कोऑर्डिनेट्स काढू. 2x - y = 9. आता -y आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊ, ते +y होईल आणि +9 बरोबर चिन्हाच्या अलीकडे घेऊ, ते -9 होईल. म्हणजेच 2x - 9 = y, म्हणजेच y = 2x - 9. चला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करू. वरील समीकरणात x 0 टाकू, म्हणजेच y = 2 × 0 - 9 0 - 9 -9. म्हणजेच x ची व्हॅल्यू 0 पुट केल्यानंतर y ची व्हॅल्यू -9 येते. आता दुसरं, जेव्हा x 2 घेतल्यानंतर y = 2x - 9, म्हणजेच 2 × 2 - 9 4 9 -5. म्हणजेच x 2 टाकल्यानंतर y -5 येते. म्हणजेच कोऑर्डिनेट्स झाले 2 5. x +5 टाकल्यानंतर y 2x - 9 2 × 5 - 9 10 - 9 1. म्हणजेच x ची व्हॅल्यू 5 टाकल्यानंतर y ची व्हॅल्यू 1 येते. म्हणजेच कोऑर्डिनेट्स झाले 5 1. जेव्हा x 4 टाकतो तेव्हा बघूया, y 2x - 9, म्हणजेच 2 × 4 - 9 8 - 9 -1. म्हणजेच x ची व्हॅल्यू 4 टाकल्यानंतर y ची व्हॅल्यू -1 येते. म्हणजेच कोऑर्डिनेट्स झाले 4 -1. तर आता आपण याचा आलेख काढू. प्रमाण घ्यायचे आहे दोन्ही अक्षांवर 1 सेंटीमीटर = 1 एकक. पहिल्या समीकरणाचे बिंदू स्थापन करू. पहिला बिंदू 0 0 म्हणजेच ओरिजिन आहे. दुसरा बिंदू 2 - 2 आलेला आहे. तिसरा बिंदू -2 2 आलेला आहे आणि चौथा बिंदू -1 1 आलेला आहे. यामधून एक सरळ रेषा जात आहे. त्याला आपण नाव देऊ x + y = 0. आता दुसऱ्या समीकरणाचे बिंदू स्थापन करू. पहिला बिंदू आलेला आहे 0 - 9. दुसरा बिंदू आलेला आहे 2 - 5. तिसरा बिंदू आलेला आहे 5 1. चौथा बिंदू आलेला आहे 4 - 1. यातून एक सरळ रेषा जाते. त्याला नाव देऊ 2x - 9 y 2x - y = 9.
आता या दोन्ही रेषांचा छेदनबिंदू 3 3 हा आहे. म्हणजेच x plus y is equal to 0 आणि 2x minus y is equal to 9 या एक समीकरणाचे उकल x is equal to 3 आणि y is equal to -3 आहे.